मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस योग्य उमेदवार आहेत का? फडणवीसांची बलस्थानं कुठली आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदासमोरील अडचणी कोणत्या आहेत याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहिलेलं आहे। शहरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला। नागरी मतदारांमध्ये लोकप्रियता आहे। महाराष्ट्रामधील राजकारणावर मराठा नेत्यांचं वर्चस्व आहे। फडणवीस वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे नाते चांगले आहे। लोकप्रियता विविध समुदायापर्यंत पोहोचवते। 2019 मध्ये अजित पवार यांच्या सोबतच्या 3 दिवसांच्या सरकार स्थापनेसारखं अपयश मात्र त्यांना पत्करावं लागलेलं होतं। फडणवीस यांनी भाजपच्या धोरणांसाठी सातत्यानं काम केलंय। राजकीय डावपेचात चपळाई दिसून येते। पंतप्रधान मोदींसारख्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा फडणवीसांना पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी ते योग्य उमेदवार आहेत। तर अडचणी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहतोय। फडणवीस ब्राह्मण समाजाचे असून मराठा वर्चस्व असलेल्या महाराष्ट्रामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात अपयशी ठरल्यानं काही मराठा गट नाराज आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी घेतलेल्या काही निर्णयांवर जोडतोड राजकारणाचा आरोप सुद्धा झालेला होता, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला काहीसा धक्का बसला। फडणवीसांनी 2014 ते 2019 मध्ये अनेक राज्य पातळीवरच्या नेत्यांचे खच्चीकरण केल्याचा सुद्धा राजकीय वर्तुळात आरोप होतो। काहींना राजकारणातून बाद केल्याची सुद्धा चर्चा होती। संधी मिळाल्यानंतर पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केले।